लूकचं शुभवर्तमान अध्याय 23 वचन 27 आणि 28 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षांपूर्वी जेव्हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून या जगात आलेला होता, तेव्हा त्याने आपल्या जीवनाद्वारे म्हणजे त्याच्या बोलण्याद्वारे आणि त्याच्या कृत्यांद्वारे, कामाद्वारे दाखवून दिलं होतं की तो या जगापासून आलेला मनुष्य नाही आहे, तो जगातला नाही आहे, तर तो स्वर्गातून आलेला आहे, तो मसीहा आहे, तो देवाचा पुत्र आहे आणि तो आपलं तारण करण्यासाठी म्हणजे आपल्याला पापातून वाचवण्यासाठी देवाच्या योजनेनुसार जगामध्ये आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने गावोगावी नगरोनगरी फिरून हे देवाचं काम केलं की त्याने लोकांना देवाची वचनं शिकवली, देवाचा मार्ग दाखवला आणि तो स्वतः देव आहे हे लोकांना कळावं म्हणून त्याने मोठमोठी अद्भुत कामं केली, मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार केले आणि शेवटी त्याने मानवजातीच्या पापांसाठी क्रूसावर बलिदान केलं, कारण यासाठीच तो या जगात आलेला होता. हालेलुया. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला त्या दिवसामुळे माणसाचं जीवन बदलायला लागलं, इतिहास बदलला. येशूचं क्रूसावरचं बलिदान होण्या अगोदर माणूस सैतानाच्या हातात होता, त्या दुष्टाची गुलामगिरी करत होता, त्याच्या हातून दुःख भोगत होता आणि त्याच्या आत्म्याचा विनाश होत चालला होता. परंतु येशूचं बलिदान झाल्यानंतर परिस्थिती बदलली, कारण माणसाला आशा मिळाली, जरी मी पापी आहे तरी मला पापांची क्षमा उपलब्ध आहे प्रभू येशूच्या क्रूसावरील रक्ताद्वारे. येशूच्या या महान बलिदानाद्वारे मला पापांची क्षमा उपलब्ध आहे, मला क्षमा मिळू शकते, मी सैतानाच्या हातातून सुटू शकतो, माझं जीवन बदलू शकतं, मी देवाचा मुलगा बनू शकतो, मी देवाची मुलगी बनू शकते, मला देवाचे आशीर्वाद मिळू शकतात, मी बरा होऊ शकतो, मी बरी होऊ शकते, माझ्या जीवनात आनंद आणि शांती येऊ शकते आणि मेल्यानंतर मी देवाच्या घरात जाऊ शकतो आणि देवाबरोबर अनंत काळ राहू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूच्या या क्रूसामुळे संपूर्ण मानवजातीला ही आशा मिळाली. म्हणून येशूचं क्रूसावरचं बलिदान होण्या अगोदर मानवजातीची स्थिती वेगळी होती आणि ज्या दिवशी त्या कालवारीच्या टेकडीवर प्रभूने क्रूसावर बलिदान केलं त्या दिवसापासून इतिहास बदलत गेला. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत हजारो, लाखो आणि करोडो आत्म्यांनी विश्वास ठेवला की येशू देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी क्रूसावर मेला. मी पापी जरूर आहे, परंतु माझ्या पापांची शिक्षा प्रभू येशूने घेतलेली आहे आणि जेवढ्यांनी असा विश्वास ठेवून प्रभू येशूला हृदयात स्वीकारलं त्या सगळ्यांची पापं पुसली गेली, त्यांना पापांची क्षमा झाली, त्यांचे आत्मे येशूच्या रक्तामध्ये शुद्ध झाले, ते सैतानाच्या हातातून बाहेर पडले,
त्यांचे रोग बरे झाले, त्यांची दुःख निघून गेली, त्यांचे शाप निघून गेले. ते आशीर्वादित लोक झाले, कारण ते देवाची मुलं बनली आणि त्या सगळ्यांचं नाव स्वर्गात जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने आपल्या पुत्राला यासाठीच जगात पाठवलं होतं. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, म्हणजे तो देवापासून आलेला देव आहे. देवाचा पुत्र हा शब्द आपल्या समजण्यासाठी देवाने वापरलेला आहे. मानव रूपात आलेला देव म्हणजे देवपुत्र येशू ख्रिस्त आहे, प्रकाशापासून आलेला प्रकाश. तो देवाचा पुत्र आहे, म्हणजे तो स्वतः देव आहे. या एकाच उद्देशाने तो जगात आला होता की सगळ्या मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घ्यावी आणि क्रूसावर बलिदान करावं. येशू ख्रिस्त या जगात 33 वर्षे राहिला. इस्रायल देशात राहिला. इस्रायल सोडून बाकी कुठेच गेला नाही. जगभरात आज अनेक चुकीची आणि खोटी शिकवण पसरवली जात आहे, इथपर्यंत की भारतातले काही लोक म्हणतात की येशू ख्रिस्त काश्मीरमध्ये आला होता आणि काश्मीरमध्ये येशूची कबर आहे. पण हे पूर्ण खोटं आहे, जे सैतानाने पसरवलेलं आहे. येशू इस्रायलमध्ये जन्माला आला, 33 वर्षे इस्रायलमध्येच राहिला, तिथेच तो क्रूसावर मरण पावला, तिथेच त्याच्या शिष्याने त्याचं शरीर क्रूसावरून उतरवलं आणि जवळ असलेल्या बागेमध्ये एक दगडी कबर होती, जिच्यात कोणाला ठेवलं नव्हतं. तिकडे येशूचं शरीर ठेवलं गेलं. 3ऱ्या दिवशी येशूचं पुनरुत्थान झालं, म्हणजे तो मरणावर विजय मिळवून जिवंत झाला. हालेलुया. आणि मरणातून विजयी झाल्यानंतर 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शनं दिली, सिद्ध करून दाखवलं की मी खरंच उठलो आहे, मी मेलेल्या अवस्थेत नाही आहे. आणि 40व्या दिवशी तिथूनच म्हणजे इस्रायलमधूनच तो वर आकाशात चढून गेला. हालेलुया. जगात पुष्कळ देश आहेत, पण इतर कोणत्याही देशात तो गेला नाही, तर तिकडे त्याने त्याचे शिष्य पाठवले. येशूने जग सोडायच्या अगोदर आपल्या शिष्यांना ही आज्ञा दिली होती की सगळ्या जगात जा आणि सगळ्या राष्ट्रांना, सगळ्या देशांना सुवार्तेची घोषणा करा. प्रभूने शिष्य पाठवले, पण प्रभू स्वतः इस्रायल सोडून बाकी कुठेच गेला नाही. 33 वर्षे तो इस्रायलमध्ये राहिला, तिथेच मरण पावला, तिथेच त्याला कबरेत ठेवण्यात आलं, तिकडेच 3ऱ्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं. पुनरुत्थानानंतर 40 दिवस तो शिष्यांच्या सोबत होता. मरणातून जिवंत झाल्यावर 40 दिवस तो शिष्यांच्या सोबत बोलत होता आणि 40व्या दिवशी तिथूनच तो वर स्वर्गात निघून गेला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने त्याला या एकाच उद्देशासाठी जगात पाठवलं होतं, मानवजातीच्या तारणासाठी, पापमुक्तीसाठी. म्हणून प्रभू येशू म्हणाला होता की मी शिक्षा करायला आलो नाही आहे, पापांसाठी शासन द्यायला, दंड द्यायला मी आलेलो नाही आहे, तर क्षमा द्यायला आलेलो आहे. त्याने मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. तो 33 वर्षे जगामध्ये असताना सुरुवातीच्या 30 वर्षामध्ये त्याने आपलं अद्भुत काम विशेष रूपाने दाखवलं नाही, परंतु शेवटच्या 3 वर्षात त्याने त्याचं मुख्य कार्य केलं. आणि ही 3 वर्ष भरल्यानंतर त्याला धरलं गेलं, त्याचे हाल झाले, त्याचा छळ केला गेला, त्याला प्रचंड मानसिक आणि शारीरिक दुःख देण्यात आला आणि शेवटी त्याला क्रूसावर खिळून टांगण्यात आलं. आपण आता जो प्रसंग वाचला तो त्यावेळेचा प्रसंग आहे जेव्हा प्रभू दुःख भोगत होता. गुरुवारी रात्रीपर्यंत येशूने त्याचं काम केलं आणि गुरुवारी रात्री गेतसेमने बागेत त्याने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचं संभाषण केलं. आणि शेवटचं बोलणं करत असताना त्याने शिष्यांना हेही सांगितलं की आता मी तुमच्याशी फार वेळ बोलणार नाही आहे, कारण जगाचा अधिकारी येत आहे. जेव्हा प्रभू त्यांना सांगत होता की मी तुमच्याशी फार वेळ बोलणार नाही आहे कारण जगाचा अधिकारी येत आहे, तेव्हा शिष्यांना काही समजत नव्हतं की हा जाणार कुठे आहे आणि होणार काय याचं. कारण आतापर्यंत शिष्याने एक विजयी जीवन बघितलं होतं.
परंतु प्रभूला आता धरलं जाणार आणि तो क्रूसावर मरणार हे त्यांना अजिबात समजलेलं नव्हतं. आणि जेव्हा प्रभू त्यांना सांगत होता की मी आता जास्त वेळ बोलू शकत नाहीये कारण जगाचा अधिकारी येत आहे, आणि तो बोलत असताना त्या बागेमध्ये शिपाई आले, लोकांचे अधिकारी आले. त्यांनी येशूला पकडलं आणि ते घेऊन गेले. जगाचा अधिकारी म्हणजे सैतान, जो रात्रंदिवस माणसाला ठेचतोय, पीडतोय, त्रास देतोय आणि माणसाचा विनाश करतोय. त्याच्याबद्दल येशू म्हणाला की सैतान येतोय मला धरण्यासाठी. आणि पुढे येशू असंही बोलला होता, तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही आहे. सैतानाची माझ्यावर सत्ता नाही आहे, पण तुमच्यासाठी मी त्याच्या हातात जात आहे. प्रभूला गुरुवारी रात्री धरलं गेलं आणि तेव्हापासून त्याच्या दुःखाला सुरुवात झाली. त्याचे हाल हाल करण्यात आले, त्याला फटके मारण्यात आले, त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं, त्याची चेष्टा झाली, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला गेला, त्याला वस्त्रहीन करून फटके मारले गेले. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्या खांद्यावर लाकडी क्रूस दिला गेला काल्वरीच्या टेकडीवर पोहोचण्यासाठी. कारण त्या टेकडीवर नेऊन त्याला क्रूसावर खिळलं जाणार होतं. जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तिथे असे काही लोक होते जे प्रभू येशूवर विश्वास ठेवत होते आणि येशूवर प्रेम करत होते. ते येशूचं दुःख पाहून रडत होते, कारण त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. लोकांच्या अधिकाऱ्यांनी येशूला धरलेलं होतं आणि शिपाई येशूला मारत होते, छळत होते. आणि हे गरीब दुबळे साधे लोक काहीच करू शकत नव्हते. ते येशूचं दुःख बघत होते, त्याचे हाल हाल चाललेले बघत होते आणि ते रडत होते. आता आपण वचन वाचलं, जेव्हा येशू क्रूस वाहत होता तेव्हा तिथे पुष्कळ लोकांचा मोठा जमाव होता. आणि काही स्त्रिया त्याच्यामध्ये होत्या ज्या येशूवर प्रेम करत होत्या आणि येशूचे हाल हाल बघून त्या रडत होत्या. येशू क्रूस वाहत असताना थांबला आणि बायबल म्हणतात त्यांच्याकडे वळून तो त्यांना म्हणाला. एवढ्या प्रचंड वेदनेत आणि दुःखात असताना कसं बरं प्रभू एवढ्या शांतीने थांबू शकतो आणि कसं बरं एवढ्या शांतीने तो वळून त्यांच्याकडे बघतो आणि त्यांच्याशी बोलतोय. त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट होता, डोक्यातून रक्त वाहत होतं, त्याच्या पाठीवर चापकाचा भयानक मार देण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण शरीर त्याचं रक्तबंबाळ झालं होतं. त्याच्या शरीरात जागोजागी जखमा होत्या आणि खांद्यावर अवजड क्रूस होता. अशा स्थितीत प्रभू थांबला आणि त्या रडणाऱ्या बायकांकडे, स्त्रियांकडे वळून तो त्यांना म्हणतोय, अहो यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशूने आपल्या जीवनात शेवटपर्यंत संदेश दिला, देवाचा संदेश. तो त्रासात आहे, दुःखात आहे, वेदनेने विव्हळत आहे आणि तरी पण तो रडणाऱ्या स्त्रियांसाठी थांबतोय आणि एक मोलाचा संदेश त्यांना देतोय. अहो यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. प्रभूला माहीत होतं माझं आता अजून पुढे काय होणार आहे, एवढे माझे हाल चाललेले आहेत, पुढे काय होईल, हे मला त्या टेकडीवर नेणार, माझ्या दोन्ही हातातून खिळे आर पार जातील, माझ्या दोन्ही पायांतून खिळे आर पार जातील, मला तिकडे एक थेंब पाणी पण मिळणार नाहीये, मी तडफडणार आहे. आणि आपण बायबलमध्ये वाचतो की त्या क्रूसावर प्रभू तडफडत असताना भर उन्हामध्ये त्याच्या दोन्ही हातातून आणि दोन्ही पायातून खिळे आर पार गेले होते. संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होता, रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि प्रभू म्हणाला मला पाणी हवं आहे. पण तिकडे त्याला पाणीसुद्धा मिळालं नाही, तर त्याचा छळ करणाऱ्याने त्याला आम पाजायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा प्रभूने क्रूसावर तडफडत प्राण सोडला, त्यानंतर तो मेलेला आहे की नाही हे तपासण्यासाठी शिपायांनी त्याच्या कुशीमध्ये भाला बोसकला. तेव्हा बायबल म्हणतं त्याच्या कुशीतून लागलंच रक्त आणि पाणी वाहायला लागलं. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. रक्त पण निघालं आणि मागोमाग पाणी पण आलं. म्हणजे प्रभूने संपूर्ण रक्त ओतलं मानवजातीच्या पापांसाठी. रक्ताचा शेवटचा थेंब पण प्रभूने आपल्या पापमुक्तीसाठी ओतलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे प्रभूचं सगळं दुःख सहन आहे, त्याच्या वेदना, त्याचे कष्ट, हे सगळं काही आपल्या पापमुक्तीसाठी होतं. त्याने काही गुन्हा केला होता, अपराध केला होता, त्याने काही चूक केली होती, म्हणून त्याला ही शिक्षा झाली नाही. तर तुम्हाला आणि मला आणि जगातल्या पापी लोकांना सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रभू येशू हे दुःख भोगत होता. त्याच्या शरीरामध्ये वेदनेचा कळस झाला होता. आणि तरीही तो रडणाऱ्या बायकांकडे वळून त्यांना म्हणतोय, यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हा अतिशय मोलाचा संदेश आहे. प्रभू रडायची आज्ञा देत आहे. ही आज्ञा आहे, रडा स्वतःसाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी. तुम्हाला माहिती आहे प्रभूला यातून काय सांगायचं आहे? सैतानाची ताकद, सैतानाची कामं जगामध्ये वाढत आहेत. तो तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना फसवून विनाशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्यासाठी रडू नका, कारण मी आता थोड्या वेळानं त्या क्रुसावर मरणार, तिसऱ्या दिवशी मी जिवंत होणार. मी राजा आहे आणि युगानयुग राजा राहणार आहे. तो राजा होता, आहे आणि युगानयुग तो राज्य करणार आहे. त्याच्या राज्याचा अंत कधीच होणार नाहीये. पण आम्हा पापी मानवाचं काय? आम्ही आज एका क्षणाला हसतो, दुसऱ्या क्षणाला असं काही घडतं की आम्हाला रडावं लागतं. आज आम्ही ठरवतो की आजपासून मी दारू पिणार नाही, 2 दिवसाने परत दारूची आठवण येते. आज आम्ही ठरवतो, आतापर्यंत मी एवढ्या लोकांना शिव्या दिल्या, एवढं वाईट केलं, आता नाही करणार. 4-5 दिवसाने असा काही प्रसंग आला की लगेच तोंडातून शिवी निघते. दुबळे आपण आहोत, प्रभू दुबळा नाहीये. कमजोर आणि अशक्त आपण आहोत, प्रभू नाहीये. तो जेव्हा क्रुसावर तडफडत होता तेव्हा जे खाली उभे होते समोर आणि त्याची चेष्टा करत होते, ते त्याला सांगत होते, तू क्रुसावरून खाली उतरून दाखव, मग आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. प्रभूने 3 वर्षात केवढे 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 चमत्कार केले. त्यांना चमत्कार सगळे कमी पडले विश्वास ठेवायला. आणि ते म्हणतात, तू क्रुसावरून खाली उतरून दाखव, मग आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. प्रभू क्रुसावर असताना दुबळा नव्हता, कमजोर नव्हता, त्याचं सामर्थ्य संपलं नव्हतं. त्या गुरुवारी रात्री जेव्हा त्याला बागेमध्ये धरण्यासाठी अधिकारी आणि शिपाई आले, तेव्हा प्रभू असंही म्हणाला होता की तुम्हाला असं वाटते का की मी माझ्या स्वर्गातील पित्याकडे मागू शकत नाही आणि तो आत्ताच्या आत्ता मला देवदूतांचं सैन्य देऊ शकत नाही? मी दुबळा नाहीये, कमजोर नाहीये. मी मागितलं तर आत्ता स्वर्गातून हजारो देवदूत इकडे उतरतील आणि तुम्हाला कुठच्या कुठे हकलून लावतील. पण तो दुबळा आपल्यासाठी झाला होता. शक्तिहीन जो काही तो दिसत होता तो आपल्यासाठी झाला होता. मुळात तो दुबळा नाहीये, कमजोर नव्हता आणि त्याचं सामर्थ्य संपलं नव्हतं. वादळ शांत करताना, लाजराला मेल्यानंतर 4 दिवसांनी उठवताना, याईराच्या मुलीला एक हाक देऊन जिवंत करताना, आंधळ्याचे डोळे उघडताना, मुक्याला वाचा देताना, लंगड्याला चालतं करणारा आणि कानागावी पाण्याचा द्राक्षरस बनवताना त्याच्याकडे जे काही सामर्थ्य होतं ते सगळं सामर्थ्य तो क्रूस वाहतानाही त्याच्याकडे होतं आणि तो क्रूसावर तडफडत असतानाही त्याच्याकडे होतं. दुबळे आम्ही आहोत, अशक्त आम्ही आहोत, कमकुवत आम्ही आहोत. आम्ही 2-3 दिवस लागोपाठ बायबल वाचतो आणि ठरवतो यापुढे रोज बायबल वाचणार, बायबल वाचल्याशिवाय कोणतंही काम करणार नाही. खूप ठरवतो, 2-3 दिवस चांगल्या प्रकारे बायबल वाचतो आणि 4थ्या दिवशी काहीतरी महत्त्वाचं काम पुढे येतं आणि आम्ही म्हणतो एवढं काम करतो, नंतर वाचेन बायबल. 5व्या दिवशी बायबल वाचायचं पण विसरून जातो. 1 दिवस चांगली 1 तास प्रार्थना करतो आणि ठरवतो रोज मी 1 तास प्रार्थना करणार.
दुसऱ्या दिवशी प्रार्थनेची वेळ झाली की कंटाळा येतो, थोड्या वेळाने करेन, आता जरा एक काम आहे करून घेतो, नंतर करतो. आणि मग ती प्रार्थना पण हळूहळू बंद होते. कमजोर आम्ही आहोत, अशक्त आम्ही आहोत, दुबळे आम्ही आहोत. म्हणून येशू त्या बायकांना म्हणतोय, अहो यरुशलेमच्या मुलींनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, स्वतःसाठी रडा आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. कारण तुम्हाला न दिसणारा सैतान अहोरात्र तुम्हाला पाडण्यासाठी, जखमी करण्यासाठी, तुमचा विनाश करण्यासाठी, तुमचं नुकसान करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देवासमोर रडा, देवासमोर अश्रू ढाळा, देवाकडे मदत मागा, कारण तुम्ही दुबळे आहात. जेव्हा देव तुम्हाला मदत करील, जेव्हा देव स्वर्गातून तुमच्यासाठी सामर्थ्य पाठवेल, तेव्हा तुम्ही पण सामर्थ्यशाली बनाल आणि सैतानाला तुमच्या जीवनातून हाकलून लावू शकाल. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. मी तुम्हाला खात्रीने सांगते, जेवढे लोक देवासमोर येतात आणि ज्यांना अश्रू ढाळून देवासमोर प्रार्थना करता येते, तुम्ही खरोखर आशीर्वादित लोक आहात. तुम्ही जर रडून देवासमोर प्रार्थना करू शकत असाल, अश्रू ढाळून, ज्याचे अश्रू देवासमोर गळतात, जो देवासमोर अश्रू ढाळतो, मग तो कितीही मोठा पुरुष का असेना, एखादी मोठी वयस्कर स्त्री का असेना, ते देवासमोर बालकासारखे आहेत. देव त्यांचं हृदय बघतो आणि अश्रू ढाळून जेवढे हृदयातून प्रार्थना करतात, त्या सगळ्यांच्या प्रार्थनेचा देव सन्मान करतो आणि देव त्यांच्या प्रार्थनेला योग्य वेळेला उत्तर देत राहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही जण म्हणतात की आम्हाला प्रार्थना करताना खूप रडायला येतं. ही चुकीची गोष्ट नाही आहे, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर रडून प्रार्थना करू शकताय तर ती चुकीची गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं हृदय देव नरम करतोय, देव तुम्हाला बालकासारखं बनवत आहे. तुम्ही वयाने मोठे असाल, शरीराने मोठे असाल, अनुभवाने मोठे असाल, शिक्षणाने मोठे असू शकाल, पैशाने मोठे असू शकाल, पण देव तुम्हाला बालकासारखं बनवत आहे. म्हणून देवासमोर रडून प्रार्थना करणं ही फार सुंदर चांगली गोष्ट आहे. यामध्ये चुकीचं काही नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौलाने सुद्धा त्याच्या पत्रात लिहून ठेवलेलं आहे की पवित्र आत्मा अनिर्वाचक कण्यनेने आपल्याकडून मध्यस्थी करून घेतो. कण्णनं म्हणजे दुःखाने रडून आक्रोश करून देवाला आपलं दुःख सांगणं, आपली व्यथा सांगणं, देवाकडे मागणं, देवासमोर अश्रू ढाळणं चांगली गोष्ट आहे. या उलट काही लोक असे असतात जे माणसांसमोर रडतात, याला रडून सांगतात, त्याला रडून सांगतात. एखाद्या बाईचा नवरा जर दारुडा असेल आणि तिला खूप छळत असेल, ती तिच्या आईकडे रडते, भावाकडे रडते, बहिणीकडे रडते, नातेवाईकांकडे रडते, ओळखीच्या लोकांकडे रडते. माझा नवरा असं करतो, माझा नवरा तसं करतो, माझा नवरा मला पैसे देत नाही आहे. ही चुकीची गोष्ट आहे. तिने आईकडे रडू नये, वडिलांकडे रडू नये, भावा बहिणींकडे रडू नये, नातेवाईकांकडे रडू नये. तिने रडायचं देवासमोर. तुमचा मुलगा ऐकत नाहीये, वाह्यात गेलेला आहे, अख्ख्या दुनियेसमोर रडून दुःख सांगू नका, देवासमोर रडा. येशू म्हणाला, अहो यरुशलेमच्या कन्यांनो, स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. चर्चमध्ये एक फार मोठे संत आहेत, संत अगस्टीन म्हणून. या संताचं जीवन या एका वचनाने बदललेलं आहे. त्यांची आई मॉनिका, हिला हे वचन कळलं, तिने हे वचन पाळलं आणि या वचनामुळे तिचा मुलगा संत बनला. अगस्टीन तरुण असताना अतिशय पापी आणि वाईट जीवन जगत होते. आईने पुष्कळ वेळा या माणसाला बदलण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्या समजावण्याच्या पलीकडे गेला होता. ते तिचं ऐकत नव्हते. तिने हे वचन वाचलं
आणि या वचनाचं पालन करायला सुरुवात केली. अगस्टिनची आई मॉनिका रात्रंदिवस अश्रू ढाळून मुलासाठी प्रार्थना करायला लागली. देवा, माझा मुलगा बदलला पाहिजे, माझा मुलगा बदलला पाहिजे. तो वाह्यात गेलेला आहे, घाणेरड्या गोष्टी करत आहे, वाईट जीवन जगत आहे. माझी इच्छा आहे तो वाचला पाहिजे, तो स्वर्गात आला पाहिजे, त्याचा आत्मा नरकात जायला नको. ही मॉनिका किती काळ, किती महिने की वर्षे रात्रंदिवस रडून मुलासाठी प्रार्थना करत होती. आणि एक दिवस आला जेव्हा देवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. या तरुण मुलावर देवाची दया झाली, त्याचं हृदय बदललं. त्यांनी सगळे वाईट मार्ग सोडून दिले, देवाच्या मार्गाने चालायला लागले. पुढे ते सेमिनरीमध्ये गेले, धर्मगुरू बनले आणि त्यांनी देवाची सेवा करायला सुरुवात केली. अगस्टिन जे अतिशय घाणेरडं आणि पापी जीवन जगत होते, ते नंतर चर्चमध्ये पावित्र्याचे संत म्हणून ओळखले जायला लागले. एवढं पवित्र, एवढं शुद्ध जीवन त्यांचं होतं की त्यांना पावित्र्याचं संत म्हटलं गेलं. पण त्यांच्या आईने या एका वचनातून प्रेरणा घेऊन आपल्या मुलासाठी रडून कितीतरी काळ प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेद्वारे तिच्या मुलाच्या जीवनात देवाने बदल घडवला. हालेलुया, 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 हालेलुया. अलीकडे काही स्त्रियांनी अशा साक्षी दिलेल्या आहेत की त्यांचा मुलगा किंवा नवरा प्रार्थनेला येत नाही आहे, येशूवर विश्वास ठेवत नाही आहे, वाईट मार्गाने चालतोय आणि ते बदलावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले, समजावून सांगितलं, ऐकत नाहीत. तेव्हा त्यांनी काय केलं माहीत आहे? उपवास करून आपल्या मुलासाठी प्रार्थना केली किंवा उपवास करून आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना केली. कोणी शनिवारी आपल्या केंद्रात येऊन उपवास प्रार्थनेत भाग घेतला, कोणी स्वतः घरी राहून दिवसभर उपवास करून प्रार्थना केली. आणि जेव्हा त्यांनी उपवास करून प्रार्थना केली, थोड्याच दिवसात त्यांच्या प्रार्थनेचं त्यांना उत्तर मिळतं की त्यांचा मुलगा की त्यांचा नवरा ज्यांच्यासाठी त्यांनी उपवास करून प्रार्थना केली ते देवाकडे वळाले आणि येशूवर विश्वास ठेवायला लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव आपल्या हृदयातली कळकळ बघतो. जेव्हा आपण नुसती प्रार्थना करतो ती वेगळी गोष्ट, जेव्हा आपण अश्रू ढाळून प्रार्थना करतो किंवा काही लोक उपवास करून प्रार्थना करतात, ही उपवास करून प्रार्थना करणं किंवा अश्रू ढाळून प्रार्थना करणं म्हणजे आपल्या हृदयातली कळकळ देवाला दाखवणं. कळकळ, आपल्याला ती गोष्ट किती खरोखर प्रामाणिकपणे कळकळीने हवी आहे. आपण जेव्हा ती कळकळ देवासमोर व्यक्त करतो तेव्हा देवाला आपल्यासाठी ते करण्यात आनंद वाटतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे प्रभूचं वचन आज नीट समजून घ्या. येशू म्हणतोय, माझ्यासाठी रडू नका, स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. आपण आपल्या जीवनात सगळ्यात पहिले अश्रू ढाळले पाहिजेत, ते आपल्या पापांसाठी. पापांसाठी. आपण सगळे पापी आहोत. जेव्हा आपण देवासमोर आपली पापं कबूल करतो तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. आणि जरी डोळ्यात येत नसतील तर हृदयात तरी अश्रू आले पाहिजेत. मी एवढी पापं केलेली आहेत, मी देवाविरुद्ध वागलेलो आहे, मी अमुकाला त्रास दिला, तमुकाला त्रास दिला, अमुकाला फसवलं, तमुकाला फसवलं. आमच्या पापांसाठी डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. देवाला सगळ्यात पहिले अश्रू आवडतात, ते म्हणजे पश्चातापाचे अश्रू. पापांसाठी रडणारं हृदय देवाला आवडतं असं मी नेहमी सांगते, कारण देवाला पश्चातापाचे अश्रू आवडतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर तुमच्या जीवनातल्या दुःखासाठी, तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात सैतानाचं जे काही काम सुरू आहे त्यासाठी रडा आणि देवाकडे मागा. येशूची आज्ञा आहे, स्वतःसाठी रडा आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. किती आई वडील आपल्या मुलांना उपदेश करण्यात वेळ घालवतात, तासन तास उपदेश करतात, मुलगा सुधारला पाहिजे,
मुलगी सुधारली पाहिजे, दारुडा नवरा सुधारला पाहिजे म्हणून नातेवाईक केवढा उपदेश करतात. असल्या उपदेशाचे डोस पाजून काही होत नाही. जेव्हा आम्ही देवाकडे येतो, रडतो आणि देवाकडे मागतो, तेव्हा स्वर्गातून देव आमच्याकडे बघतो. तो आमच्या प्रार्थनेचा सन्मान करतो आणि प्रार्थनेला उत्तर देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पश्चातापाचे अश्रू ढाळा आणि तुमच्या जीवनातील दुःखासाठी रडून देवाकडे प्रार्थना करा, कारण ही येशूची स्वतःची आज्ञा आहे. जे कोणी अशा रीतीने कळकळून अश्रू ढाळून देवासमोर हात पसरणार, त्या सगळ्यांना देव उत्तर देणार. एकालाही देव रिकाम्या हाताने ठेवणार नाही, भर भरून आशीर्वादित करणार. बायबल म्हणतं, जे शोक करत आहेत ते धन्य. तुम्ही आत्ता रडताय, आत्ता दुःख करताय, तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही देवाबरोबर अनंत काळ हसत राहाल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.